नमस्कार मित्रांनो, मी बुद्धभूषण तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय जेपीएम 350 या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर. मित्रांनो, व्हिडिओ जर फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या प्रकारच्या बातम्या किंवा आज दिवसभरात काय घडलं याबाबत जाणून घेणार नाहीये, तर आज आपण या व्हिडिओमध्ये इतिहासामध्ये डोकावणार आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वकिली करतानाचे जे काही किस्से आहेत मित्रांनो, 2-3 किस्से ते आज आपण इथे जाणून घेणार आहोत. या किस्स्यांमध्ये असाही एक किस्सा आहे मित्रांनो, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बाळ गंगाधर टिळक यांना देखील हरवले होते आणि त्यामुळे जे आहे मित्रांनो, एकच सर्वीकडे त्यांची चर्चा देखील झाली होती. तर ह्या कोणत्या घटना आहेत, कशा आहेत याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीबद्दल माहिती होईल आणि त्याचसोबत त्यांनी लढलेल्या कोणकोणत्या केसेस आहेत, कशा लढल्या याबद्दल पण तुम्हाला माहिती होईल आणि सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कशा प्रकारचे वकील होते हे देखील तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचं एक कॉमेंट करणं आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यासाठी अजून प्रोत्साहन देत असतं. आणि त्याचसोबत व्हिडिओला जरूर लाईक करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सुरुवातीला सांगायचं झालं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिल्यामुळे जे खालच्या वर्गातील, खालच्या प्रवर्गातील लोक होते मित्रांनो, ज्यांचे जन्मोजन्म ज्यांचे कितीतरी पिढ्या मित्रांनो फक्त धुनी भांडी साफ करण्यात, उच्चवर्णीयांच्या मागे फिरण्यात किंवा त्यांची घाण साफ करण्यामध्ये गेली, त्यांना वरती निघायला चान्स मिळाला आणि हे फक्त आणि फक्त याचं सर्व क्रेडिट जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातं. तर त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वकिली करताना काय काय केलं आणि कशा केसेस लढल्या आता आपण जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच आला असेल की आता हा जो आपल्याला गोष्टी सांगणार आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी काय त्यांच्या वकिलीबद्दल माहिती देणार आहे, तर जेबीएम 350 हे चॅनल ही माहिती कुठून देत आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही ही माहिती जी कलेक्ट केली आहे ही माहिती रोहित दे यांच्या आर्टिकल लॉयरिंग ॲज अ पॉलिटिक्स द लिगल प्रॅक्टिस ॲज अ आंबेडकर यामधून आम्ही हा संक्षेप घेतला आहे आणि आता ही संपूर्ण माहिती याद्वारे आम्ही तुम्हाला देत आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जी केस जाणून घेणार आहोत ती फिलिप स्पिरिट कम्युनिझम यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हे कम्युनिझम होते आणि त्यांनी जे आहे मित्रांनो, सरकारने त्यांच्यावरती एक खटला दाखल केला होता. सरकारने त्यांच्यावर जो खटला दाखल केला होता तो या प्रकारचा होता की ते लोकांमध्ये जे आहे मित्रांनो, सरकारच्या विरोधात जे आहेत भाषणे देत आहेत आणि सरकारच्या विरोधात भडकवत आहेत. तर यावेळेस जे आहे मित्रांनो, फिलिपिन्स यांच्या बाजूने जे बचाव पक्षाच्या साहाय्याने जे वकील होते ते ॲज अ ज्युनियर वकील म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि त्यांनी जे आहे मित्रांनो, बचाव पक्ष मांडत असताना त्यांनी सांगितलं की फिलिपिन्स यांनी जे काही विचार मांडले ते ब्रिटिश सरकारच्या विरोधात नाही तर ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात आहेत. आणि त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समोर असे एक्सप्लेनेशन दिलं की प्रत्येक माणसाला जे आहे सरकारच्या विरोधात बोलण्याचा हक्क आहे आणि त्यामुळे जे आहे हा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असं म्हणत जे आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तिथला जो जज होता त्याला संपूर्ण जे काही प्रकरण होतं ते पटवून दिलं आणि कशा प्रकारे फिलिपिन्स हे जे आहेत बरोबर आहेत आणि ते चुकीचे वागलेले नाहीत हे ते जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्ध केलं होतं. आणि त्यामुळे जे आहे मित्रांनो, ही जी केस होती याचा निकाल फिलिपिन्स कम्युनिझम यांच्या बाजूने लागला. अर्थात या गोष्टीचा जो निकाल लागला मित्रांनो, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने लागला आणि एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध झाला. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत कठोर असे जे कम्युनिझम विरोधाचे विरोधक होते, परंतु तरी देखील त्यांनी एका कम्युनिझम माणसाची केस घेतली आणि ती जिंकली देखील. यावरून त्यांचं आपल्या वकिलीवर किती प्रेम होतं हे आपल्याला दिसून येतं. तर चला यासोबत जाणून घेऊया दुसरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढलेली केस. आणि याचसोबत जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सेकंड केस लढली मित्रांनो, ती देखील कम्युनिस्टांचीच होती. ट्रेड युनियन लीडर जे काही होते मित्रांनो, त्यामध्ये व्ही कार्मिक, त्यासोबत मनीबेन केरला, त्यासोबत अब्दुल मजीर हे जे नेते होते मित्रांनो ट्रेड युनियनचे, यांच्या सोबत ही केस लढली होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या केसच्या वेळेस जे आहे मित्रांनो वकिलांना समजून सांगितलं, तिथे जो जज होते त्यांना समजून सांगितलं की ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट मध्ये काय काय कमी आहे आणि त्यामुळे जे कशा प्रकारे जे काही ठराविक मुद्द्यांवरच उपोषण करायची जी नेत्यांना परमिशन भेटते ते पूर्ण
पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तिथल्या वकिलांना आणि लॉयर्सला पटवून दिलं आणि त्यानंतर ही केस देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जिंकली. आणि त्यासोबत जे आहे मित्रांनो तिसरी जी केस आहे ती खूप महत्त्वाची आणि खूप मजेदार अशी केस आहे मित्रांनो. तिसरी जी केस होती मित्रांनो ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी होती केशव जयदत्ते हा जो मराठी माणूस होता मित्रांनो याच्याकडनं लढली होती. केशव जयदत्ते जो आहे मित्रांनो यांनी एक पुस्तक काढलं होतं देशाचे दुश्मन आणि या पुस्तकामध्ये जे आहे मित्रांनो त्यांनी सरळ सरळ बाळ गंगाधर टिळक व त्यासोबत विष्णू शास्त्री यांना जे आहे देशाचे दुश्मन ठरवले होते. त्यांनी दाखवले होते की बाळ गंगाधर टिळक व विष्णू शास्त्री हे कशा प्रकारे ब्राह्मणवादाला सपोर्ट करतात आणि ब्राह्मणवादाचा सपोर्ट केल्यामुळे जे आहे मित्रांनो तळागाळातील लोकांवर कशा प्रकारे जे आहे अन्याय होत आहे. आणि यावेळेस जे आहे मित्रांनो केशव देवदत्ते जे होते जयदत्ते जे होते यांच्यावर जे आहे मित्रांनो एका ब्राह्मण वकिलाने केस केली होती आणि मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बचाव पक्षाची भूमिका घेतली होती आणि ते जे आहेत मित्रांनो केशव जयदत्ते यांच्याकडनं केस लढली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की हा ज्यांनी कोणी ही केस केली आहे एक तर तो बाळ गंगाधर टिळक आणि विष्णू शास्त्री यांचा कुठल्याही प्रकारे नातेवाईक लागत नाही, त्यामुळे त्याला केस करण्याचा कुठलाही अधिकार राहत नाही. आणि सेकंड राहिला मुद्दा केशव जयदत्ते तर यांनी जो पुस्तक लिहिलं आहे मित्रांनो यांनी बाळ गंगाधर टिळक आणि विष्णू शास्त्री यांच्यावर लिहिलं आहे आणि त्या दोघांचाही मृत्यू झालेला आहे, त्यामुळे यावर कुठल्याच प्रकारचा प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही की मानहानीचा. आणि त्याचसोबत जे आहे मित्रांनो केशव जयदत्ते यांनी जो मुद्दा मांडला आहे तो संपूर्ण ब्राह्मणवादाच्या विरोधात आहे आणि तो संपूर्णपणे खरा आहे असं सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केशव जयदत्ते यांची भूमिका देखील तेथील जो जज होता त्याला समजावून सांगितले आणि पटवून दिली. आणि यासोबत ही केस देखील जी आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं लागली आणि ती ही केस जिंकले. या पासून आपल्याला एवढं देखील नक्कीच शिकायला मिळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बाळ गंगाधर टिळक व विष्णू शास्त्री यांच्यासोबत जी केस होती म्हणजे त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाची जी केस होती ती देखील जिंकली होती. तर मित्रांनो ही होती आजची काही महत्त्वपूर्ण माहिती. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचा धन्यवाद आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या बटनवर क्लिक करा आणि लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद मित्रांनो.